राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय 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 राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे राम 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम फक्त बेस बघा पकवासाचा नाही तर बाकी आता उक लागले हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर ओ सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हॅलो
वीर संभाजी महाराज की जय जय। अशोक राजमाता अहिल्या देवी की जय। हर हर महादेव गणपती बाप्पा बोर्य बोला बोला बाळू मामाच्या नाव जय सांग भले हर 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडवणे दे नामस्मरण घडो संत समागम वावोगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुख्य राम नाम हाची माझा नेम सिद्धीने ये नामस्मरण घडो संत समागम वावोगाची भ्रम नको देवा आणि कमागणे नाही नाही देवा आणि कमागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वावोगाची भ्रम नको देवा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार काच्या कृपादाने कथेचा विस्तार काच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरदा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या बार करी संताच्या देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून येते नामस्मरण घडो संत समागम वावोगाची भ्रम नको देवा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जे संतही आहेत इको कमी करा जे संतही आहेत जे शांतही आहेत आणि जे श्रीमंतही आहेत असे पैठण निवासी एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि विश्वात्मक देवाकडे पासायदान मागणारा अभंग आहे. विठाला विठ्ठल 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 पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा वैकुंठवासी गुरुवर्य भीमरावजी महाराज कारंडे बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व हरिभक्तीपरायण अंबादास महाराज कारंडे बाबा यांच्या प्रेरणेने व युवक मित्र भंडारटट्या कराडकर यांच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं चालू असलेला आपला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 22वे त्यातली आजची जागराची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला आली. व्यासपीठ ज्यांच्याकडे आहे ते आदरणीय हरिभक्तीपरायण विनोदजी महाराज सावंत गायनाचे साथ जे गोड करतात ते आदरणीय हरिभक्तीपरायण अक्षयजी महाराज पर्यंती. हा मी तसंच म्हणलं माझंच नाव आता पण चुकत होतं काय माहिती. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जीवलग मित्र आमचे आकाशजी महाराज असतील त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज सौरभजी महाराज पांडुरंगजी महाराज असतील श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज तुषार महाराज सरडे एकदा या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा बरं. त्याचबरोबर सामून शिष्टमोले दादा त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे अगदी शंभूखेडला कीर्तन माझं ऐकलं मला वाटतं विकास दादांनी ना हा आमच्या विकास दादांनी शंभूखेडला कीर्तन ऐकलं. 2 वर्ष झालं मी शंभूखेडला येतोय तुमच्याकडे बी जळभावीच्या मठावरती जवळजवळ 2 वर्ष गेल्या वर्षीचा काल पहिला दिवस 2 वर्ष झाले या परिसरात येणं आहे आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून विकास दादाला वाटलं असेल बुवा चला आपल्या गावात ठेवायसारखं आहे त्यामुळं त्यांनी या ठिकाणी मला बोलवलं. त्याचबरोबर ज्यांनी कायम कॉन्टॅक्ट माझ्याशी केलं आमच्या मंत्रालयामध्ये जे क्लर्क म्हणून काम करतात आमचे दीपक दादा असतील त्याचबरोबर पलीकडचे विठ्ठल दादा असतील त्याचबरोबर विकास दादा आज काय 3 विकास आहेत काय अडचण आता विकासच होणार टेन्शन घेऊ नका. त्याचबरोबर पलीकडचे बाबा नाव आता दोघा तिघाचे कशाला सोडायचे राहू द्या सांगा
हा बळी पाटील वा. हा अजून हा वा दीपक दादांचे पप्पा असतील, विनेकरी बाबा असतील. आणि आज आवर्जून माझं कीर्तन म्हणून जे आमचे निंबाळकर महाराज या ठिकाणी आवर्जून आज उपस्थित आहेत माझ्या पाठी. भिवू नकोस, काही होऊ दे, कसं बी होऊ दे, पण मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील. आम्ही नेहमी आतापर्यंत तुम्हाला सांगत आलोय, संत कधी मागत नाहीत आणि मागतात ते संत नसतात. नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय, जागराचा प्रत्येक कीर्तनकार एकच सांगतो, संत कधी मागत नाही आणि मागतात ते संत नसतात. बाबा तरी बी 3 दिवसाचा सप्ताह, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 8 दिवसाचा, 9 दिवसाचा, 12 दिवसाचा, अगदी चातुर्मास असू द्या, कुठल्याही सप्त्याची सांगता रात्रीची जागराची कीर्तन सेवा ही मागणीपर प्रकरणातल्या अभंगानच होतो. बरोबर आहे ना. मग महाराज एकीकडे तुम्ही म्हणताय संत मागत नाही, दुसरीकडे मागणीपर प्रकरणातला अभंग घेतल्याशिवाय तुम्ही तर गप्प बसत नाही. मग तुमचं जरा दुईतोंडी मांडुळासारखं नाही का होत. एकीकडे म्हणताय संत मागत नाही आणि दुसरीकडे रिटून मागणीपर प्रकरणातला अभंग तर घेत आहे. मग हे असं का. आणि आज निवडलेल्या अभंगात तर जिथं एका मागणीला विरोध आहे तिथं नाथ बाबा एकूण पंढरपूरच्या मालकाकडं 9 प्रकारच्या मागण्या करतात. मी पटवून देतो, लक्ष द्या. देवा माझी मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवून दे, नामस्मरण घडो संत समागम, वावोगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नामा, हाची माझा नियम सिद्धीने, आणि बस अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ. किती प्रकारच्या मागण्या आहेत? 9 प्रकारच्या. पण बसलेले ऐका, या 9ही मागण्यामध्ये एक तरी मला मागणी अशी दाखवा की जी नाथ बाबांनी स्वतःच्या प्रपंचासाठी मागितली. आणि बाबा प्रपंचासाठी मागितली जाते ती भीक असते, आणि जे जगाच्या कल्याणासाठी मागितलं जातं का ते पासायदान असतं. विठाला विठाला नाथ बाबा देवा पुढे उभा राहत, देव नाथ बाबा पुढे उभा आहे, मागा काहीतरी. नाथ बाबा म्हणतात देशील काय रे, काय देतो देवा, अरे दिलं हे काय कमी का, पण तरीही काहीतरी मागा देवा. मागायचं झालं तर एक मागेल. आतापर्यंत माझं मन जसं तुझ्या भक्तीत राहत आहे ना, तसंच इथून पासून शेवटच्या श्वासापर्यंत माझं मन तुझ्याच भक्तीत राहत राहू दे देवा. माझे मन लागो तुझे चरणी, कारण संसार कुणाचा पूर्ण झाला नाही आणि कुणाचा पूर्णही होणार नाही. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन. जे हरिविन चालली ती सगळी येर झाले, संसार पूर्ण नाही झाला, खोटा आहे संसार. या संसारामध्ये माझं मन गुरफटू देऊ नको, संसार व्यसनी पडो निधी. अजून नामस्मरण घडो संत समागम. संतांचा समागम का मागितला, कारण संतांच्या समागमाशिवाय नामस्मरण शेवटाला जाऊ शकत नाही. म्हणून नामस्मरण घडो संत समागम. दुसरा माझ्या डोक्यात भ्रम येऊ देऊ नको, वावोगाची भ्रम नको देवा. पुढे काय, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. पायी तीर्थयात्रा का, कारण नाम घेता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, म्हणून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. आणि बस याच्या पुढे आणि काही नको, अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई, नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रम नको देवा. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग. विठाला एकाही मिनिटाचं विषांतर न करता डायरेक्ट अभंगाच्या मेन भूमिकेला स्पर्श करतोय, कारण माझ्याकडे वेळ निश्चित कमी आहे. आणि त्या वेळेमध्ये मला आज आपल्याला काय मागायचंय देवाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला, मागणीचे नियम आहेत ते मी नियम पहिल्यांदा तुम्हाला पटवून देतो. कोणी मागावं, कधी मागावं, मागणीचा अधिकारी कोण, काय मागावं, कशा अवस्थेत मागावं. पहिला मागणीचा नियम आहे, बसलेले ऐका महाराज. मागणीचा पहिला नियम आहे, ज्याला मागायचंय का त्याची ना आपली ओळख असावी लागत आहे. बरोबर ना बाबा. तुमचं नाव काय, तुम्ही चष्मेवाले, हा माणिक, माणिक काका. आता समजून जायचा, गोड उत्तर द्याल तुम्ही अशी अपेक्षा करतो. ऐका, मला पहिला नियम या सगळ्याला पटवून द्यायचा. मला कधी याच्या अगोदर बघितलंय नाही, बघितलं असलं तरी इंस्टाग्राम युट्यूब याच्या पलीकडे नाही, शक्यतो नाही बघितलं. बरोबर आहे ना. तुम्हाला माहित नाही मी कोण आहे, पण ऐका, एकदा हनुमान जयंतीच्या सप्त्याला मागं मी इकडं शंभूखेड आलो, असं समजून जायचं. यात खरं काय नाही, फक्त समजून जायचं, फक्त पटवून द्यायचं. शंभूखेडच्या कीर्तनाला आलो, म्हणजे आलतोच, त्यात बी खोटं काय नाही. हा, कीर्तन झालं आणि जाता जाता नेमकं इकडून पलीकडे जात असताना त्या चौकात माझ्या गाडीचा टायर फुटला. फुटणार नाही पण फुटला.
फुटल्याबरोबर मी आमच्या तिकडं पलीकडच्या सगळ्या मित्रांना फोन केला. महाराज सगळे म्हणले आम्ही कार्यक्रमात आहे, आम्ही गडबडीत आहे, आमच्या गावची यात्रा आहे, त्यामुळे आम्हाला काय येत नाही. पण इकडल्या भागात विकास दादा आहेत, विकास दादांना फोन करा. मी विकास दादाला फोन केला. विकास दादा म्हणले महाराज मी पण बाहेरच आलो आहे, पण आमच्या गावात माणिक दादा आहेत, माणिक दादांचा तुम्हाला नंबर देतो, तुम्ही त्यांना फोन करा, ते वाटलेस तुम्हाला पैसे देतील. मी तुम्हाला फोन केला. माणिक दादा विकास महाराज देवडे बोलतो, तुमच्या गावाजवळून जाता जाता माझ्या गाडीचा टायर फुटला, मला 15,000 रुपयाची गरज आहे. मी घरी गेलो की तुमचे 15,000 रुपये देतो. तुमची माझी ओळख नाही, तुम्ही अनोळखी माणसाला पैसे द्याल नाही देणार. आता पटवून द्या. बरोबर आहे. आता ऐका, तुमच्या गावात माझं जागराचं कीर्तन चालू आहे, तुम्हाला माहिती हे विकास महाराज दिले. आता समोर आपण एकमेकाला बघितलंय. आता तुमचा मोबाईल नंबर माझ्या मोबाईलमध्ये फिट आहे, माझा मोबाईल नंबर तुमच्या मोबाईलमध्ये फिट आहे असं समजूयात. आता पुन्हा 4-5 दिवसानंतर इकडे जाताना पुन्हा याच गावात माझ्या गाडीचा घोटाळा झाला. होणार नाही, पण आता जरा मोठा घोटाळा करू, ओळख झाली ना. आता इंजन लॉक करू. इंजन लॉक झालं तर गाडीचं. आता मला 60,000 रुपयाची गरज आहे. 30,000 रुपये पाकिट माझ्या खिशात मला मिळालेलं होतं, पण 30,000 रुपयाची गरज होती. फोन पेचं सर्व्हर डाऊन होतं. मी तुमचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये असल्यामुळे मी डायरेक्ट लावला. वा म्हटलं दानशूर माणूस आहे, देईल पैसे आपल्याला. मी तुम्हाला फोन केला. माणिक बाबा मी विकास महाराज देवडे बोलतो, तुमच्या गावात जागराचं कीर्तन माझं झालं, ऐका ना. जाता जाता तुमच्या गावात माझ्या गाडीचं इंजन लॉक झाले, मला जरा 30,000 रुपयाची गरज आहे, तेवढे द्या ना. मी कसंही करून 2-4 दिवसात तुमचे 30,000 रुपये देतो. आता तुमची माझी ओळख आहे, तुम्ही द्याल? नाही, हा विनोदाचा भाग सोडून द्या, पण काय करणार, देणार. बरोबर, कारण तुम्हाला माहिती हे विकास महाराज देवडे, जरी यांनी आपले 30,000 बुडवले तरी पुढच्या वर्षी सप्त्यात कीर्तन ठेवून वसूल करून घेऊ. बरोबर आहे ना. म्हणजे मागणीचा पहिला नियम आहे आकाश महाराज, ज्याला मागायचे त्याची काय लागते, ओळख लागते. आता नुसती ओळख असून बी काम चालत नाही, त्याला त्याचं काम करावं लागत. महिला मंडळ रोजाने जाता खुरपायला कामाला, तुम्ही रोजाने जर आठवड्याभर गेलच नाही कामाला आणि नुसतं पगाराला मालकाच्या दारात गेला तर पगार भेटेल? म्हणजे आधी काय करावं लागतंय, काम कर. मग देवाला मागायचं म्हणलं त्याचं बी काहीतरी काम असेल ना. काय काम आहे त्याचं? हातानं टाळी, मुखानं नाम, हेच आजी देवाचं काम. आता 7 दिवस झाला आपण ते काम करतोय. आता मागायचा अधिकार आहे, पण ऐका, नुसतं काम करून चालत नाही, त्याला वातावरण निर्मिती बी करावी लागते. मागायचं म्हणलं वातावरण निर्मिती बी करावी लागते. बाबा मी मोघम कधीच कीर्तनात बोलत नाही. सप्ताह कमिटी कुठे? सप्ताह कमिटी कुठे? मागे का तुम्हीच आहेत का? मला एक सांगा, तुम्ही पावती पुस्तक छापल्याबरोबर सगळ्यात पहिली पावती श्रीमंताची घेता का गरीबाची? पण तरी सगळ्यात पहिली पावती श्रीमंताची का गरीबाची? वर्गणी सगळ्यात पहिली कोणाची, श्रीमंताची का गरीबाची? हा, पण तरी कोण देत आहे जास्तीत जास्त? आधी श्रीमंत. कारण काय असतं माहिती का, आता तुमच्याकडे पावती पुस्तक नाही म्हणून सोडा, पण आधी पहिली पावती आपण श्रीमंताची फाडतो. कारण कसं असतं माहिती का, बाबा वरची 10,000ची फाडल्यावर लाज काजक होईना लोक त्याच्या अनुषंगानं फाडत राहतात. मी मोगम बोलणार ना, मी पुरावा देणार आहे याला, ऐका. बरं, पाटलाच्या घरी गेल्यावर मोठ्याच्या घरी गेल्यावर वातावरण निर्मिती बी तशी करावं लागते. वा पाटील काय तुमचं अवधार्य आहे, वा पाटील वा वा. कर्णाचं नाव घेतलं जातं दानशूरतेच्या बाबतीत, पण तुमच्या पुढं नाही, तुमच्या पाठीमागं. कर्ण दानशूर आहे पण तुमच्या इतकं नाही, त्याचं नाव आहे पण तुमच्या पुढं नाही, तुमच्या पाठीमागं. आणि मग एवढं कौतुक केल्यानंतर पाटील वा वा वा. पाटील तुमच्या घरावरून पाखरू सुद्धा उपास जात नाही. आकाश महाराज पाखरूच जात नाही, तो उपाशी जाईल कुठून डोंबल्याचं. आणि मग एवढं कौतुक केलं ते म्हणते हा तसं आहे वय, मग फाडा 100ची. म्हणजे आधी काय करावं लागते, वातावरण निर्मिती. मी पुरावा देतो. ज्यावेळेस ज्ञानोबा यानं विश्वात्मक देवाकडे पसायदान मागितलं त्यावेळेस बाबा पहिल्या ओवीत पसायदान नाहीच, पहिल्या ओवीत मागणं नाहीच, पहिल्या ओवीत वातावरण निर्मिती मी पटवून देतो. थाप इको द्या. आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे यात काय मागितलंय? काहीच नाही, फक्त लिहिलंय हे विश्वात्मक देवा. इको कमी करा. जो जगाचा मालक आहे, इको कमी करा. जो जगाचा मालक आहे देवा, मी जो ज्ञानेश्वरी सारखा वाग्यज्ञ लिहिलाय त्यानं जर तू संतुष्ट असशील तर मग तो शोनी मज द्यावे पसायदान आहे. आणि मग बाबा पुढं मागणं जे कलांची व्यंकटी सांग. बरोबर आहे ना. म्हणजे आधी मागणं नाही, आधी काय वातावरण निर्मिती. 3 मुद्दे पटवून बसलेले गोड बोलून जाईल. गोड पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही. हे नश्वर आहे.
कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाली ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पण. बाबा झोपताना राजा म्हणून झोपला पण सकाळी उठल्याबरोबर हातात कटोरी. ही राजाची अवस्था आहे. आपलं कुठे ठिकाणला होता. एक गोड वाक्य बोलून नाही. आपला शेजारी आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका. कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर येऊन बसवेल ना सांगता येत नाही. तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी होय राणा रंक. त्याचा गोड वाक्य ऐका जरा. चालताना एक पाय पुढे असतो एक पाय मागे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो रे मी पुढे आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी मागे आहे. कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढे जाणार आहे पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. बघा जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते. फक्त एक काम करा वेट अँड वॉच. वाट पहा. वेळ नक्की आपली येणार आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल. जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी. म्हणून फक्त एकच सांगेल तू का म्हणे सत्य कर्म व्हावे साय. घातली या भय नरका जाणे पण कसं जागा ऐका दादा इको. अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. अरे गर्वाना तू फुगू नको आपुल्या या छातीला. अरे तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. 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 मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला. गर्वाना तू फुगू नको आपुल्या छातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला. तुझ्या परी भले भले मिळाले या. ऐका आतापर्यंत एक जण नाही गेला इको कमी. 100 मुलाचा बाप होता. हस्तिनापुराचा मालक होता. भारताचा एकुलता एक सम्राट होता धृतराष्ट्र. त्या 100 मुलाच्या बापाला मारावं लागते. आपलं कुठे ठिकाणला होता. हा 100 मुलाच्या बापाला मारावं लागतं. आपलं कुठं ठिकाणा. बाबा तुकोबर यांचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवेत. तुकोबर यांचे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे कमीत कमी 36 एकर ऊसाचे मालक होते. किती 3600. आपल्याला 2 एकर आहे. ती बी 265 आहे. त्याला बी पेटवल्याशिवाय कारखाना घेऊन जात नाही. आपलं कुठं ठिकाण लावी. पुढचं उदाहरण ऐका. आजही ज्या स्त्रीचा आवाज ऐकल्यानंतर तासन तास आवाज ऐकतच राहावं वाटतं असा गोड आवाजाच्या धनी गान कोकिळा लता दीदी मंगेशकर. एवढं गोड गाणं बाबा नाही राहता आलं. पुढचं उदाहरण ऐका. 100 रुपये कमवले तर 100 रुपये भारताच्या कल्याणासाठी खर्च करायची ज्यांची दानत होती ते रतनजी टाटा. नाही राहता आलं. सर्वात मोठं रत्न जावं लागलं. शेवटचं उदाहरण सांगतो. सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. जग जिंकलं. जग आमदारकी नाही खासदारकी नाही मुख्यमंत्री नाही पंतप्रधान नाही काय जग जिंकलं. पण ज्यावेळेस मरण जवळ आलं का त्यावेळेस सर्व सेवकांना सांगितलं ऐका काही तासाचा पावना आहे. मरणार संपणार जाणार. पण ज्या दिवशी मरल ना त्या दिवशी दुसऱ्यांसारखी माझी तिरडी बांधू नका. माझे हात मोकळे सोडा आणि या जगाला कळू द्या सिकंदर नावाचा राजा होऊन गेला. जग जिंकलं त्या सिकंदरानं. पण येतानाही मोकळ्याच हातानं आणि जातानाही मोकळ्याच हातानं. ऐका इको. आजी जवानी परती राणी बाल कल्पचित आएगा. आजी जवानी परती राणी बाल कल्पचित आएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. चलता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. म्हणून मागणं मला नामदेव राहायचं जरा आवडतं. कारण अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी. मी माझ्या जागे येईल त्या देवाला मागायचा अधिकार प्राप्त करायचा असेल तर देवाचं काय करावं लागते काम करावं लागते. त्याशिवाय आपल्या मागण्याला काही सुद्धा किंमत नाही. देवानं म्हणायला पाहिजे काहीतरी मागा त्यावेळेस मागण्यात गंमत आहे.
मग तो माग म्हणायचा अधिकार जर प्राप्त करायचा आहे तर त्याचं काय करावं लागतंय? भजन करावं लागते, काम करावं लागते. मी पहिल्यांदा जाईल नामदेवरायकडं. नामदेवराय त्याचं काम म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं. नामदेवराय किती गोड बोलतायत. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, कवी व्यथा जन्माचा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा जोगी जगदेव राका काही भाव जगजोगी जगजोगी नामदेवराया काकड्यामध्ये सांगतात. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, किंवा आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी बागा. आणि नाही देवाचं भजन केलं तर आई कशी फसगत निर्माण होते जरा लक्ष देऊन ऐका. बसलेली ऐका. एवढं उदाहरण घरी घेऊन जा. आपल्या सगळ्याचं जीवन आपला सगळा सप्ता सपरून एवढं उदाहरण फक्त घरी घेऊन जा. एकदा काय झालं, थोडा इको नॉर्मल कमी करा. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजा म्हणजे त्याचा छंदच ना शिकार करणं. बाबा शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला आणि नेम साधून प्राणी मारणार तेवढ्यात राजाचा पाय चुकून एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजारत नाही बरं वाटते अजून. तो अंदाजी कसं आहे, चुकून पडू द्या अथवा जाणून बुजून पडू द्या, साप काय करणार आहे? चावणार. त्याचा स्वभाव आहे दंश करणं. राजाला साप चावणार तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड थोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला. त्याला बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे. आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचला नाही तर राजाला साप काय करतोय? चावतोय. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय? मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय? कुणाच्या मनात शंका आहे? वा लाकूड तोडायचं. बाबा त्यानं विचार केला, लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं. राजाचा नियम चुकला. राजा वैतागला. बावळट आहेस, मूर्ख आहेस, अक्कल नावाची गोष्ट कमी दिली देवान तुला. तुला माहित नाही करे मी कोण आहे? अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही? प्रांताचे मालक आहेत तुम्ही, आमचे धनीत तुम्ही, आमचे राज्य. तुम्हाला कोण ओळखत नाही? फक्त तुम्हीच आम्हाला गरीबाला ओळखत नाही. नाहीतरी मला सांगा बरं, आपल्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोण ओळखत नाही? पण नरेंद्र मोदी माझ्यासहित आपल्यातल्या एकाला बी ओळखत नाही. बरोबर आहे ना? आणि जरा विषय निघालाय म्हणून सांगतो बरं का, आपण मानलं बरं का त्यांना. या जगात आतापर्यंत लय पंतप्रधान होऊन गेले पण नरेंद्र मोदी सारखा भेटणारच नाही. राजकारण बिजकारण सगळं एका बाजूला सोडून द्या, पण कार्यक्रमच लावला. आणि असा गडी पाहिजे तडकी पड. उग खटक्यांची मिळ मिळत मग बघून ह्याच्या पाया पडून त्याच्या पाया पडून मग तिला मारायचं का बघू. आमच्यात घुसून मारलंय ना, धर्म विचारून मारलाय, पण आम्ही धर्म न विचारता घुसून माराय सुद्धा भेट नाही ते दाखवून दिलं. आणि आता जरा पेटलंय. माझं तर म्हणणं किती बी पिटू द्या पण एकदाच खटका होऊ द्या. परत दोन चार रोज मारण्यापेक्षा एकदाच काय जाळ व्हायचं ते होईन. आपण बी मारायला तयार आहे पण खटका झाला पाहिजे. आता घेतली ना पुढाकार, जरा चांगला दणका होतो. परत पाकिस्तान नादी नाही लागला पाहिजे. कमीत कमी 1000 वर्ष तरी म्हणला पाहिजे नाही भारत नकच कुठाच्या बी नादी लागेल पण भारताच्या नादी नाही. आणि भारत आहे तसा डेंजर. आणि खरंच बरं का वैलय तसा अनुभवी दांड काय. आणि ती भगवाई शिवटी ते काय सुट्टी देत असतं काय? द्वात्रावाली लुंग्यावाल्याच्या नादी कुणी लागू नाही. म्हणजे गडी काय करते भरावसा लागत नाही. दिनेशांना एकीकडे जाऊत आणि एकीकडे कार्यक्रम लावी ते. जरा जागा येतो मी सांगतो ऐका. तुला माहित नाही कर मी कोण? अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही, फक्त तुम्हीच आम्हाला गरीबाला ओळखत नाही. काय करतोस रे? काय नाही. रोज या जंगलात येतो, दिवसभर वाली लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावांनी विकतो, त्याच्यावरती माझं घर प्रपंच चालतो. आता हे काही करायची गरज नाही. बारक्या माणसाचा जीव वाचवलाय का? राजा मालक आहे. चल राजधानीत. आकाश महाराज राजधानीत येणार. प्रधानजीला जवळ बोल. प्रधानजीकडे या. काय हो राजेसाहेब आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे? मोजून 2,500 एकर आहे. लगेच तोडालेली मोजून 1,000 एकर आहे.
मग एक काम करता की कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा आणि सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते काय, राजा बोलेन दला आले. राजानं सही किरीन कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी ऐका, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होत आहे. किती लावताय काय ना, काय लावायच्या भानगडीत पडून, नाही 10वा आणि 13वा संगत जेलमध्ये करावं लागेल जवळच्या. किती 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 3 कोटी. ती बघितलाय का? परत एकदा झुकेगा नाही. हसताय म्हणजे बघितलाय, जरा चांगलं सांगतो आहे का. आतापर्यंत या चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले लय भंगार संगार चित्रपट आम्ही बघितले, पण सगळ्याच्या पायाला हात लावून आता एक सांगेल, हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, तर एकदा छावा सगळ्यांनी बघून घ्या. कळेल माझ्या राजाचं बलिदान काय, कळेल माझा राजा गेला धर्मासाठी कसा. 2 वाक्य मी आकाश महाराज कायम सांगत असतो. आम्हाला जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं, पण मरावं कसं हे धर्मवीर संभाजी महाराजांना शिकवलंय. आतापर्यंत त्या राजाच्या बाबतीत बोलताना लोक 2च वाक्यात वर्णन करायचे. एक तर राजा रगेल होता आणि राजा रंगेल होता. लाजा वाटला नाही आम्हाला. ज्या राजाने 39-40 दिवस तलवारच्या पाठीवरती आपलं मरण झालं, तो राजा रगेल आणि रंगेला असलच कसा. जरा गोड बोलून जाऊ बाबा. त्या औरंगजेबाचं म्हणणं म्हणजे असं, छात्रात लात मारली ना ते त्यांचं म्हणणं मारली नव्हती. पण मी एक पडखड बोलू का, जो 100 जणांना जाक्कल दंडात बांधून तुमच्या बापाला ऐकत नव्हता, त्याला 1 लात माराय काय गोड. उलट महाराज माझं म्हणणं 1 नाही 10 मारले असतील, उलट 1च धावली त्या. आणि जरी राग आला तरी करताल काय, आपण भेदभेद काय नाही. हिंदू धर्माचं कार्य ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी मरायचंच आहे बाबा. पण आमच्यासारखी किती महाराज लोक मेली, तर ही नारदाची गादी हिंदू धर्माच्या बाजूने बोलत राहिली. लक्षात ठेव हे लक्षात. आणि आज याची गरज आहे, आज याची गरज आहे, आज याची गरज. तो औरंग्या सांगत होता, तुम्ही मला डायरेक्ट औरंग्या म्हणला, मग माझा काय पाहुणा काय ठेवू. ते औरंग्या सांगत होता, संभा कबूल कर लो इस्लाम, हम तुम्हें छोड़ देंगे. अरे हट, वाघाच्या पुढची औलाद आहे. अरे जन्माला पण हिंदू म्हणून आलोय आणि मारताना पण हिंदू म्हणूनच मरेल. लक्षात ठेव. नाही शरण गेले, नाही शरण गेले. आणि जरा दीपक दादा गोड टोकाचं बोलतो, जर बापा एवढं लेकाला आयुष्य मिळालं असतं ना, शिवाजी महाराजांना एवढं जर धर्मवीर संभाजी महाराजांना आयुष्य मिळालं असतं ना, तर विकास दादा बापापेक्षा लेकाचा इतिहास लय मोठा असता, लय मोठा असता. मला जाग्यावर यायचंय. ते एका एकरात किती कोटी, हा ही विसरू नका तुम्ही, ही महत्वाचं आहे तुमच्यासाठी. एका एकरात किती कोटी, 5 एकराचे पैसे झाले किती बरं, 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं. लाकडं तोडायला जायची गरज आहे काय, गरज आहे बाबा. 2-3 वर्ष निघून गेली. 2-3 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी आपण याला 5 एकराची बाग दिली ती, आता यानं विकली असेल. गाडी घर नोकर चाकर सगळं 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 असेल. आणि जिथं दिली का तिथं नेऊन राजाने रथ उभा केला आणि 5 एकराकडे फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं, कारण जिकडे बघितलं तिकडे कोळसा राखच दिसायची. आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना, ह्याला साग दिलं काय चंदन दिलं काय, ह्यो काय करणार आहे कोळसाच. कोळसा का झाला म्हणून बघायला राजा खाली उतरला. तेवढ्यात पळत पळत लाकूड तोड्या येऊन राजाच्या चरणावर नतमस्तक झाला. राजे साहेब लय उपकार झाले तुमचे. काय झालं काय नाही, 2 वर्षापूर्वी तिकडे जावं लागायचं, लाकडं मिळत होती नव्हती मिळत. आता किती सोपं केलं. आता माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब जावं लागत नाही. आता सकाळ सकाळ उठतोय कुऱ्हाडीने, त्यातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडीतोय, घरी आणतोय, त्याचा कोळसा करीतोय. आता त्याला पर्यंतीमध्येच गिरायक लागत आहे. म्हणजे मला 5 एकराचा कोळसा केला काय, मला मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही आणि नगभर कमी नाही. तो मला एखादी दपली बिपली आहे का मावशाव, दपली कळती का गॅसच दपली कळती ना. तो मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का मला. राजा मला आण. राजानं दांडा हातात घेतला, दांड्यातून कुऱ्हाड निकालीन बाह्या मागं सरले. काय केलं असेल, निभार हाणला असेल. पण राजा विचार नव्हता, राजा विचार होता. राजाने विचार केला, आता हाणून मारून कोळशाचं चंदन होतंय काय पीटी मास्तर. मग आता काय करावं लागेल, याला समजावून सांगावं लागेल तुझी चूक काय झाली. आणि राजानं त्याच्या हातात लाकूड, त्याच्या लाकूड तोड्याच्या हातात दिलं. ही संतांची भूमिका आहे बरं का. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिक. त्याच्या हातात लाकूड, राजानं लाकूड तोड्याच्या हातात दिलं. त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलं, हातभर लाकड काय किंमत होईल. वाज घेतला, मला यागिरी चंदन आहे. अरे अजून भरपूर असेल तर कोट्यावर देतो. भरपूर नाही, मला 5 एकर होती पण पट्ट्याने कोळसा केलाय. दांड्या सांगतो मला 10,000 देतो मला. पळतच राजा करायला, राजे साहेब 10,000 म्हणते दांड्याचं. हो. आता राजाने विचारलेला प्रश्न लाकूड तोड्या दिलं उत्तर, माझं कीर्तन आपलं जीवन सफल करेल. राजाने विचारलं तुला किती, 5,000. ती दांड्याचं म्हणतंय किती, तुला काय कळलं कर, तुला काय समजलं कर. आणि महाराज समजल्यानंतर माणसानं नम्र व्हायला पाहिजे. तो लाकूड तोड्या हात जोडून उभा आहे. राजे साहेब कळलं बर का,
पण आता वा हुशार झाली माणसं आणि इतकं सोपं करून पाठल्यावर आलं पाहिजे. काय झालं आता कळून काय उपयोग आहे. आता वेळ निघून गेली ना. आता परत कोळशाचं चंदन होतंय काय. कधी आता मला 5 एकर अजून झपकीनच मला 5 एकर नाव काढलं. बाप्पाची पेंढे काय म्हणजे कोणाचं चाललंय राजाचं. माझ्या गोळ्या संपल्यात राजाने लाकूड थोड्या कीर्तनात सांगाय का माझा कोरोनाचा रिपोर्ट डबल पॉझिटिव्ह आहे. बसलेले राजाचं मी ह्यासाठी सांगत होतो लक्ष देऊन जरा आहे का. हे राजाचं लाकूड तोड्याचं फक्त उदाहरण आहे. नाही तर जरा माझ्याकडे लक्ष द्या. ही इमारत मिळाली का आपल्याला ही देहरूपी ही बी एक चंदन आहे. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी सांगतो तू माझी गजारे विठेला सांगतो माझी गजारे सांगतो तू माझी गजारे विठेला सांगतो माझी गजारे नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म जन्मवाया सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म. एका वाक्यात सांगू अख्ख्या कीर्तनाचं मानव जातीचं सार. बसलेले मिळालंय चंदन याचा फक्त आम्हालाच उचलायची वाट बघतात. पण जाऊ दे ना 1 तास उरला 7 दिवसात परीक्षित राजासारख्याच उद्धार आहे. मग आपलं आयुष्य 1 तासाच्या 7 दिवसाच्या पुढं मग जाऊ दे ना. मागे झाली पाहू नका पुढे जामीन आहे तुका. आता कळलंय तर आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्यात. मग अजून बी कळत नसेल तर विसर कसं लगेच चरणावरती येतोय तुम्हाला पटवून देतो. सर्प आहे जीवन वेगाळ सर्प आहे जीवन वेगाळ नाम विण